आज आपण एका अशा ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत, ज्याचा थेट संबंध इंडो रोमन व्यापाराशी जोडला जातो. इसवी सन पूर्व काळात रोमन भारतात आले होते, त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु त्यांनी सर्व भारतभर व्यापार केल्याचे नवे संशोधन गेल्या काही वर्षात उजेडात आले आहे. आणि हे शक्य झाले रोमन व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हामुळे. रोमशी संबंध दृढ करणारी 4 दगडी चक्रव्यूहे सांगली जिल्ह्यात आढळली आहेत. ढगेवाडी, ऐतोडे बुद्रुक, वशी आणि मन या ठिकाणी ही चक्रव्यूहे आहेत. या ठिकाणी भेट दिल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. हजारो वर्षापूर्वी बनवलेली ही चक्रव्यूहे आज सुद्धा सुस्थितीत आहेत हे पाहून मन भारावून गेलं. स्थानिक लोक ह्या चक्रव्यूहांना कोडी बोलतात. एवढ्या निर्जन स्थळी ही कोडी कशी बनवली हे सुद्धा एक कोडच आहे. डोंगराच्या पायथ्याशी असणारी ही चक्रव्यूहे सध्या गवतामध्ये झाकली गेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्यांना बाधा न पोचता शक्य तितकी साफसफाई करून त्यांचं संवर्धन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या टीमने केला आणि त्यानंतर दिसले हजारो वर्षापूर्वीचे अभूतपूर्व रहस्य. ही चक्रव्यूहे शोधून उजेडात आणण्याचं श्रेय जातं युवा संशोधक सचिन पाटील यांना. या 4 दगडी चक्रव्यूहांचा अभ्यास करून त्यावर सादर केलेल्या 8 पानी शोध निबंधाला लंडनच्या केर्डोरिया या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले होते. त्यांच्या या अतुलनीय शोधकार्यामुळे इंडो रोमन व्यापारी संबंध या ऐतिहासिक विषयाला अजून चालना मिळेल यात काही शंका नाही. जगातील सर्वात महान आणि जुन्या संस्कृतीपैकी एक संस्कृती म्हणजे आपला भारत देश. या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, तिची परंपरा जाणून घेण्यासाठी विदेशातील अनेक साम्राज्य भारतात आले आणि त्यातीलच एक आवर्जून नाव घ्यावं लागतं ते म्हणजे रोमन साम्राज्य. ह्या खुणा किंवा हे चक्रव्यूह आज सुद्धा रोमन चलन क्रेट कॉइनवर आपल्याला दिसून येतात. इतिहासाच्या ओझरत्या काळात ह्या खुणा विस्मृतीत गेल्या, परंतु ह्या फक्त खुणा किंवा दगडी खुणा नसून ही आहेत इंडो रोमन यांचा व्यापार संबंध दृढ करणाऱ्या ऐतिहासिक ठेवी. सत्यमेव जयते.